सुरू करू. तर मला सांगा, आता सुरुवात लग्नाची होते साक्षगंधापासून. तर साक्षगंध कोण करणार, काय कोण करणार, कसं करणार, याचा तुम्ही काय करणार, काय करू शकता ते आधी सांगा. नंतर तुमच्याकडून जे नाही होत ते सगळं आम्ही करतो. काय पटते तुम्हाला सांगा. आपले काय बा, आपले हात वरती आहे, आपण काहीच नाही करू शकत आपण. हो बरोबर आहे, तुमच्या हात वरती आहे आणि तुमच्या हात वरतीच राहू द्या, आम्ही तुमच्या हात खाली आणत नाही. पण आमचं म्हणणं हे आहे, तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देताय, तर एक कन्यादान म्हणून तिच्यासाठी तुम्ही काहीच नाही कराल का? म्हणजे तुमची मुलगी देऊन द्याल. ते तर आमचं भाग्यच आहे की तुम्ही तुमची मुलगी आम्हाला देताय, सौभाग्य आमचं. अरे पण त्या मुलीसाठी किंवा मग कदाचित त्या मुलीला आपण काहीतरी देत आहोत, त्यासाठी तर तुम्ही काही ना काही करा. कसा रे दादा, बरोबर आहे ना त्यांचं? म्हणजे काय, हो का, तूच आहे ना त्यांना म्हणणारा? तुमची बराबरी आम्ही करू शकतो असं तसं, ना आता हात वरती करताय का तू? कसं आहे ना, स्पष्ट स्पष्ट तोंडावर बोललेलं बरं. नाही नाही, तसं वगैरे काही नाही, माणूस रागात बोलून देत असतो. असं आम्ही जबरदस्ती नाही करत का तुम्ही असं म्हटलं होतं म्हणून आम्हालाच द्या, असं नाही. एक मुलगी म्हणून तुम्ही ते तुमची काहीच लागत नाही का, तर तिच्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी करा बा, आमचं असं इच्छा आहे. बाकी वगैरे काही नाही, बाकी सगळं तुम्ही म्हणाल म्हणजे काही ना काही तर तुम्ही खॉप ठेवा की आम्ही हे करतो तुम्ही ते करा. आम्ही काय बापा, आम्ही पोरापोरीचे कपडे घेऊ अन ते आहे ना का मंदिर गावातलं, तिथं साक्षगंध ठेवू आमच्या इकून, अन जेवण अन अंगठ्या हे तुमच्या इकून. बरं बरं, ठीक आहे ना. मग लग्नाच्या वेळी नाही का, लग्नाचे कपडे आम्ही घेऊ आणि मंगल कार्यालय पण आम्ही बुक करू, आणि मंगल कार्यालयातलं जेवण आणि सोनं हे तुम्ही करा, चालेल का? आम्ही तर गरीब आहे बापा, एवढं कसं करणार आहे आम्ही? आता साक्षगंध, तुम्हाला सांगू काय, 100 बात की एक बात. साक्षगंध, साक्षगंधाचे कपडे आम्ही घेतो, सोनं तुम्ही करा. मंगल कार्यालय साक्षगंधात जसं एखादं मंगल कार्यालय लॉन वगैरे करायचं असेल छोटावाला, तर अर्धे पैसे आम्ही देतो, अर्धे पैसे तुम्ही द्या. अन आम्ही हुंडा म्हणून तुम्हाला 40,000 रुपये देतो लग्नासाठी, बाकीचा पुरा लग्नाचा खर्च तुम्ही उचला बस. बरं बरं, पटली तुमची गोष्ट, काही हरकत नाही. आता इथं डिसिजन फुल झालेला आहे. लग्नाच्या वेळेस सगळं आम्हाला करायचं आहे. फक्त तुम्ही 40,000 हुंडा देताय मुलीसाठी, ते पण आम्ही हुंडा म्हणून घेत नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही करताय त्याच्यासाठी ते पैसे घेताय, तर म्हणाल की हुंडा घेताय. हुंडा मी घेत नाही, मला हुंडा घ्यायची सक्त गरज नाही. तर 40,000 रुपये तुम्ही हुंडा द्या. हुंडा आता हुंडाच म्हणावा लागेल सध्याच्या परिस्थितीत. आणि ठीक आहे, साक्षगंधाचं अर्ध पैसे तुम्ही, अर्ध पैसे आम्ही, आणि आम्ही सोन्यानं करू, तुम्ही कपडे घ्या. आणि लग्नाचे कपडे सुद्धा आम्हीच घ्यायचे आहे ना? हो हो, लग्नाचे कपडे सुद्धा तुम्हीच घ्या. बरं बरं बेटा, काही हरकत नाही, आम्हाला काही हरकत नाही, करतो आम्ही. आता इथं डिसिजन पक्क झालेलं आहे आणि एखाद्या ब्राह्मणाजवळ जाऊन चांगले योग पाहून कोणाच्या हातून वर्ण निघते, काय निघते, हिरवा मांडव कसा, काय कसं, त्याच्यासाठी आपण थोडं ब्राह्मणाकडे जाऊया आणि नंतर पुढचं काम करूया. काय लय बा म्हणणं मामन पाहा लागते आता, नाहीतरी पयाले नाहीतरी पयाले. मी काय म्हणते, याचं प्रेम चांगलं टिकावदार आहे ना, आता काही ब्राह्मणांनी काही नाही करू शकत. आपल्या मतानं वर्ण करू, आपल्या मतानं साक्षगंध करून, आपल्या मतानं लग्न करू, आपल्या मतानं हिरवा मंडप टाकून, आपल्या मतानं हळद लावून, आपल्या मतानं मस्ती करू बस. हो हो, तुमची सगळी गोष्ट बरोबर आहे. ते पळून गेले, त्यांनी पळून लग्न केलं. पण असं तुम्ही नेहमी नेहमी नका म्हणत जाऊ की पळून गेले पळून गेले. आता आपण त्यांचं घरच्यांच्या इच्छेनं त्यांच्या मर्जीनं लग्न करताय ना, तर योग जुळला योग जुळला, असं झालं तसं झालं, अशा गोष्टी करा. ह्या अशा गोष्टी नाही करायच्या ना. नाही नाही नाही, माझी भावना तशी नाहीये, माझी बोलायची भावना तशी नाही आहे. तुम्ही थोडं माझा विचार समजून घ्या. कसं आहे ना, आता आपण आपण आहे म्हणून मी हे सगळं बोलले, नाही तर मला सुद्धा पटत नाहीये. कोणी बोललं तुम्ही याच्या कानाखाली देणार. बरं बरं, याच्यानंतर लक्षात ठेवा, आता कोणीही पाहुणे वगैरे येतील, साक्षगंधासाठी जे पाहुणे बोलावले ना तेच लग्नासाठी राहू द्या. साक्षगंध झालं की 10 दिवसानंतर आपण लग्न करूया. अमाय 10 दिवसापासून पाहुण्याला बोलावून बसन बापा, आणि 10 दिवस कोण खोपीव घालन त्याले? एवढं मोठं आमच्या घरी नाही 10 दिवसापासून साऱ्या पाहुण्याला, साऱ्या रिकामटेकडे पाहुणे आहे, बिन वावराचे पाहुणे आहे आमच्या गावात. आमच्या फॅमिली परिवारात आमच्या बिन वावराचे आहे, काही शेती नाही त्याच्या घरी, काही पेरण्या गिरण्याची त्याला धामधूम नाही. ते काय आले मस्त आले मस्त सुट्ट्या काढून सगळे नोकरी पाणीवाले यायला गेसतं, तर काही नाही बसून जाईन इथं माझ्या डोक्यावर. तर मी त्याला काही बोलावत नाही. सध्याच साक्षगंध 2-4 लोक इथे उरकून घेऊ आणि लग्नाच्या वेळेस एका इकडून पाहुणे बोलावले ते बोलावले, तसं इथं तुम्ही समजू शकता ना. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुमच्याकडले पाहुणे तुम्ही बघा कसं बोलवायचं, तर माझ्याकडले पाहुणे मी बघते कसे बोलावायचे. तर आणि साक्षगंध लवकर डिसाईड करू. डिसाईड म्हणजे मी तुम्हाला रात्री सांगतोच घरी गेला या तारखेचा साक्षगंध करू म्हणून. लवकरच साक्षगंधाच्या तयारीला, साक्षगंधाच्या कपड्याला, साक्षगंधाच्या सोन्याला आपण लवकर तयारीत लागू आणि लवकरात धूमधडाक्याने लग्न करू आणि लवकरात लवकर आम्हाला शेतकऱ्याला पेरणी करायला मोकळं करून टाका. बरं बरं, ठीक आहे. चला मग, नमस्कार, येतो आम्ही. चला तर मग लागा तयारीला. आजपासून आपला एक नवीन परिवार तयार झाला नाही का? हा, आता येईन इवई, समजा आम्हाला तर इवई आहेच नाही बा, येई नाही. अन बासाजी आहे आमचे. मुलीला विसरले का तुम्ही? तुमची मुलगी सुद्धा यांच्या घरात दिलेली आहे, विसरले का? आता हे तुमचे भाषा लागते, तर मी
कोण तुमची मुलगीच लागणार आहे ना मामा? कशी तुम्ही? चला मग नमस्कार सर्वांना. गेले व बापा शांते पाहुणे गेले बाप. हो दिसले ना, लवकरात लवकर आता क्षमा करायच्या मागं लाग तू. हा साक्षीगंध उरकलं, मी तर म्हणतो उद्यापासूनच क्षमा करायला लाग. सगळं काही करते ते चांगले लोक आहे. पाटलीन बाईचा स्वभाव एक नंबर आहे. पण बाई खरंच ना माय, खरंच चांगला स्वभाव आहे त्या बाईचा. बरं चाल मग आता येतो मी घरी. घरून येतो मी आणि क्षमा गिमा करायला लाग आता. बाई तू काही गावाला जाऊ नका आता प्रिया. हो मी कपडे वगैरे नाही आणले. मला वाटलं बाई की पाहुणेच पाहायला येत आहेत, 2 दिवसाचं काम आहे म्हटलं. तर एकदा गावाला जाते आणि कपडे आणते, नंतर मग काय तर इथेच राहते. बरं. ए कोयले, ओ मेरी बुलबुल, माय तू कशी काय आली हो बापा? कशी काय आली तू? ना म्हटलं बाई कोण घागऱ्यावाली बाई वय म्हटलं बाई. आ पहिले कशी घालेन ते कपडे असेच. मी म्हटलं कोण रे माय जुन्या जमान्यात आलं माझ्या दरवाज्यात पाहतो तर मायवाली बुलबुल आली. का व लहान हुशार आहे व तू पोरीचं लग्न जुळलं. हो ती पोरगी पै आली तुला कानावर येऊन टाकलं. इकून तिकून मला माहित पडलं भल्ली आहे व तू. आमचे लेकर पै आले तर आम्ही कसं सांगितलं फोन लावलं. हो माई पोरगी पळते साऱ्या गावाला सांगतो मी. माई पोरगी पै आली, ढेंगरांची किनार माई पोरगी पै आली. तुम्ही मला कपडे घ्या, ऐर घ्या. आता माई पोरगी पै आली. आता मला कोण अयर द्या, शेवटचं लग्न होतं. या ना सर्व अयर आणा माझ्या घरी, जेव्हा खावान जा अशी सांगतो मी. नाही तुझ्या मुलीची डोली चालली ग दूर देशी नव्या गावा, तिच्या सोबतीला जाते त्याच्या स्वप्नांचा रावा. माया मुलीची डोली दूर देशी नव्या गावा नाही चालली, फक्त उंबरटा ओलांडून, अंगण ओलांडून, एक सांबट ओलांडून समोरच्या घरी महालात महाराणी स्टाईल मध्ये राहणार आहे मस्त. माय म्हणजे गावातच आहे वाटते बापा लफडं इच्छा इथं. मग बाई माई पोरगी माझ्या नजरीच्या आड गेली नाही पाहिजे. अन माया पोरीचा रुबाब इतका तेज आहे त्याच्या घरात ते कामाला गेली फक्त. बस कामाला गेली अन काही नाही, त्याला पोरगी पसंत आली ते म्हणे आम्हाला तुमची पोरगी द्या म्हणे. आता बाकीच्या लोकांच्या पोटात दुखते ना व, चांगल्या एवढ्या मोठ्या घरी माई पोरगी गेली तर लोकांच्या पोटात दुखते ना, खंत पडते त्याच्या मनात. बापा आम्हाला भेटल्या वर साजरीच्या पोरीला भेटला, माई पोरगी पाहिले देखलीच तशी आहे. तर बाई लोकांच्या पोटात दुखते ना, पयाली बॉम्ब फैलून टाकली लोकांनी, बाकी काही नाही. अहो का व माय बाई अप्रतिम हो बाबा अप्रतिम. मस्त आहे. मग आहे ना घरदार कसं आहे आपल्या घरासारखं आहे काय घरदार? अव तुला सरळ सरळ सांगू, तू भिकार चोट मी भिकार चोट, त्याची लायकी कोणीच नाही करू शकत. मी भिकार चोट आहे का? हे सोनं घालून घुमून राहिली भिकार चोट आहे का मी? पूर्ण गावात माया पाटील 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 म्हणून रुबाब आहे, तुम्हाला भिकारी म्हणून राहिली का वा? नालायक. तू किती काही अमीर असेल तरी त्याच्या नखाची बराबरी नाही करू शकत. तू काय गोष्ट सांगतो? माया नखाची माया केसाची बराबरी कोण नाही करू शकत. मोठी सांगून राहिली जावायचं गुणगान गाऊन राहिली. पहिला भेटला असा ना दुसरा असा भेटून काय तुले काहीच्या काही ठेकून राहिली. माणसानं अशा गोष्टी सांगाव का दुसऱ्याला पटल्याही पाहिजे. काय जुनं पुराणं खोडं उपडून उखडून काढून राहिली तू. काय उखडून काय लागते जुने पुराणे खोडं? याचा पहिला चांगला नाही भेटला आणि असं झालं तसं झालं अशी चबर चबर करायला आली का तू? फालतूची चबर चबर नको करू. आली तर चांगली राह. मी काय चबर चबर करून राहिली व माझ्या नजरी पुढे जे घडलं ते सांगून राहिली का? त्या पोरीचं पहिलं लग्न झालं नाही आहे, पहिल्या नवऱ्याच्या घरी तुझी पोरगी टिकली नाही आहे. मोठी तिथं सांगून राहिली मला तर दुसऱ्याला भिकार चोट म्हणते. चांगली आली घरात अशी नाही म्हणत ये घरात बस गोष्टी सांगू म्हणून रस्त्यावरच भिल्ली बोलाले. हो ना तुलेच भेटला काय चांगला पैसेवाला जवळ आवत. आम्ही तशी पैसेवाले आमच्या घरात नौकर म्हणून वागवतो. मोठी सांगून राहिली शांताईचा रुबाब. पाय ना अशा राहते का बहिणी? एखादी बहीण असती तर सिद्धी पहिले घरात आली असती. बाई कसं झालं व काय झालं व हो काय व आरामानं घरात जाऊन विचारलं असतं. बहिणीचीच पोरगी होई ना, ती पोरगी असते तसं बाजार मांडला असता का तुला बाहेर? नाही असा बाजार मांडला असता का ती पोरगी असती तर पहिलं लग्न झालं ना आता चांगलं भेटलं. विचार करत जाणं जशी तू तशी माई भल्ली आहे होत हेवळवानाचे. एखादी बहीण असते तिने मला इथं उभंच नसतं ठेवलं, तिनंच घरात नेलं असतं. तू पहिल्याशी तर येऊन उभी आहे ना, मला इथंच उभी राहून सडवून राहिली. आता तुम्हाला घरात नेशील का नाही नेशील मला याची तर काही गॅरंटीच नाही आहे. नाही व चाल ना घरात चाल ना बापा, एवढ्या दूर आली तुला मी काही इथून हाकलून देऊ काय? किती काही झालं का तू बाई बुलबुल वाय बुलबुल चाल बापा. ए वाव किती सुंदर दिसत आहेस ग तू आज. तुझ्या इतके कुरूप आणि तुझ्या इतके सुंदर मला जगात कोणीच सुद्धा नाही दिसलं नाही. बाप रे अति सुंदर अप्रतिम. खरंच ना विश्व सुंदरी नारी दिसत आहे तू. तुला तर मिस सुंदरीचा अवॉर्ड भेटायला पाहिजे. लिटरली पोरी तू एवढी सुंदर आहे, पाहिले एवढी सुंदर आहे. बाप रे कोणी म्हणजे तुला एका झटक्यात पाहिल्याबरोबर फिदा होऊन जाईल एवढी सुंदर आहे तू पाहिले. आणि आज तर एवढी मस्त दिसून राहिली ना, नाजूक नाजूक. खरंच हाय तुझी कंबर किती सुंदर, तुझी चाल शिकी शिकी, नोस्पिंग इयरिंग्स आयलॅशेस नेकलेस. पुढचं नाही येत बाई मला, पण खरंच तू मस्त आहे पाहाल. बरं मी इतक्या दिवसांची तुमच्या सोबत आहे, तुमच्या संगतीत आहे, तुम्ही तर असं कधीच नाही म्हटलं मला जसं आज इतक्या तुम्ही ओव्हर रिएक्ट करू राहिल्या का तू खूप सुंदर आहे असं तसं. त्याच्या मागे काही कारण आहे का? जर काही कारण असेल तर घुमवून फिरवून सांगण्यापेक्षा असं डायरेक्ट मला सांगा ना काय कारण आहे त्या
गोष्टीचं तू अय्या बाई इतकी सुंदर मुलगी आम्हाला कारण विचारेल तर कसं होणार आमचं? का बरं जे सुंदर असतात ते कारण नाही सांगत? का बरं जे सुंदर असतात ते आंघोळ नाही करत, ते जेवण नाही करत, का ते बाकी वॉशरूमला वगैरे जात नाही सुंदर लोक? असं काही आहे का? अय्या हे तुला कसं सांगू ग? मी जर मुलगा असते ना तर तुझ्यासोबत मी लिटरली लग्न केलं असतं. माझी बायको लेकरं असते तरी पण मी तुला पळून घेऊन गेले असते. खरंच ना बाई बाई बाई, खरंच तू खूपच सुंदर आहे ना. कोणत्या भाषेत असं प्रदर्शित करू का तुला ते विश्वासात बसेल? राहू द्या माझं मला माहित आहे मी किती सुंदर आहे, किती विश्व सुंदरी आहे. माझं मला ठाऊक आहे. तर प्लीज तुम्ही मला त्याच्याबद्दल काही काय म्हणते त्याला जे काही म्हणत असेल त्याला जिद्द नका करू. काय आहे ते सरळ सरळ गोष्ट पुढे ढकलावा. आता आमचं म्हणणं हे वय का लग्न झालेली पोरगी कुवाऱ्यासोबत चांगल्या हाय क्वालिटीच्या स्टँडर्ड क्वालिटीच्या पैसेवाल्या घरात चांगल्या शाहूकाराच्या घरात चांगल्या पाटलाच्या घरात जाऊ शकते. तर माय म्हणणं हे वय तुझं पहिलपणीच आहे, कुवारीच आहे, पाहायला सुंदर आहे. तर तू असं कर ना, तू नाटकं कर थोडेसे. आम्ही सांगतो त्या पद्धतीचे करशील काय? बरं मग त्यात कोणाचं चांगलं झालेलं आहे आणि त्यात काय आहे, कोणी लग्न करून डबल जर लग्न करत असन तर त्यात काय जिंदगी आहे. जिंदगीमध्ये नाही आवडला तो म्हणजे मुलीची जिंदगी नाही आहे का? तो नाही आवडला तर दुसरा करायचा, दुसरा नाही आवडला तिसरा करायचा, 10 नवरे करायचे. आपल्यापाशी ते नाही आहे. एका नवऱ्याला रडून बसत अरे बा तो बेकार निघाला तर आपली जिंदगी खराब करायची काय? कोणी सांगितलं? तो जर बेकार असन चांगला ते मग आधीच बघून घ्यायचं. नंतर मग तुम्हाला कसं सांगणार आहे मी बाकीच्या गोष्टी? तर कोणाचं चांगलं होत असेल तर राहू द्या ना, होऊ द्या ना. कोणाचं चांगलं होत असेल तर कायले कोणाचं चांगलं होऊ द्या, नाही कायले कोणाचं चांगलं होऊ द्या. आपली रीत आहे का ते कोणाचं चांगलं होऊ द्याची? आपली रीत आहे का? आपण एवढं स्टँडर्ड असून, आपण एवढं म्हणजे पाहायला सुंदर असून, आपण तू एवढी कुवारी पोरगी सोडून जर ते दुसरपण्या पोरीसोबत लग्न करत असन, पायलपण्या पोरीसोबत लग्न करायला कधी तयार होईल ते? माय असं आश्वासन, खुलं आश्वासन आहे तुले. ते एक काम करशील का ते मायावाला? मग तुम्ही माझ्या हाताने पाप नका करून घेऊ बापा. काही करायचं असेल तर तुम्ही करा. पापाचं भागीदार नका मला बनवू. माझ्या मनात असं काही राहत नाही. तुम्ही काही करायला लावता बाबा मला. हो बाई चंदे, आजकाल पोरीचा जमाना आहे, पोरीचा जमाना आहे. कोणी पोरीवर हात नाही उचलू शकत अन काहीच करू नाही शकत. पोरीची कोणी केस नाही करू शकत. मग पोरीनं काही केलं तरी म्हणजे सध्या तर कुवारी आहे आणि काहीच नाही म्हणता तिला असं बाहेर काहीच नको करू. इकडे एक गोष्ट सांगतो. तर ते गोष्ट म्हणजे अशी का कलावतीचं झाबरू सोबत लफडा आहे. ते आता लग्न करणार आहे. तू काय कर, थोडी रूस थोडी रड, त्याच्या घरी धावत धावत जाय असं तिथे जाऊन तमाशा करवं का? तुला माझ्यासोबत पहिले लफडं केलं कलावती समोर किंवा तिथे असे 2-4 लोक असले पाहिजे त्याच्या समोर जाऊन तुझी माय असली तरी चालते. असा तमाशा कर. पहिले तर तुझी गर्लफ्रेंड मी हे आवडली का तुला? आता माझ्यासोबत 7 वचन 7 जन्म निभवायचं तुला सगळे वचन घेतले होते, असं तसं प्रॉमिस दिलं होतं, गेलं का ठेवाया? मला आता तूच पाहिजे माझ्यासोबत लग्न कर. असं करून म्हणजे त्याची दुसऱ्याच्या नजरेत इन्सानियत वाईट ठरव आणि तू चांगली ठर आणि मस्त पैकी नाही का त्याच्या घरात तू घुसून जाईल कलावतीच्या जागी. कलावती तिथं घुसणार नाही तर मग सवती तरी बना. म्हणजे कसं आहे तिला एकटीच्या हिशात पूर्ण एवढं मोठं साम्राज्य येणार नाही. म्हणून मी तुला म्हणत आहे का जाणं जराशी नाटकं करणं. तुला पुढचं काय सगळं काही समजायला सांगा लागते काय? तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहोर खोल ना, तुला बघ जाता माग वडून पाहता वाट पावलात अडखळली, तुझी पाहून अदा झालो या गमी फिदा, तुझी कविता ही थोडी चुकली. हे बघा तुम्ही काय सांगत आहे मला, काय मॅड सारखं यार. तुम्ही किती जिलियस होता, किती जडता लोकांना तुम्ही. बाप रे, त्याचं पण काहीतरी लिमिट असते ना. हे असलं काहीतरी करायला लावतं मला. म्हणजे कसं आहे ना, याच्यात माझी डॅमेज होते, माझं जे कॅरेक्टर आहे ते डॅमेज होते, माझ्या अंगाला डाग लागते या सगळ्या गोष्टींना. तर मी सगळ्या गोष्टी एक मी मुलगी आहे. बघा मी दुसऱ्याचं आता समजा गेले, जर ते लोक मॅड असतील तर ते मला असं काही करू देतील. जर ते मॅड नसतील किंवा मग असं काही नसेल तर कसं आहे त्यात माझं पूर्ण कॅरेक्टर खराब होईल त्याच्यात लिटरली. अशी शक्ती आहे व तू शक्त्या तोंडाचे. मी तुला सांगून राहिली ना फालतूची कामं कर म्हणून. जडता तुम्ही, असं करता तसं करता, आपलेच आपल्याला असे म्हणत तर मग लोकांच्या पासून काय घेणं देणं ठेवाव? आपलेच आपले गद्दार निघन तर लोकांपासून काय उमेद ठेवाव? भल्ली आहे व तू, हुशार व नालायक पोट्टे, त्या मनाची आहे व हे कपटी. अमाय पण मी असं कसं करू बापा? काहीच्या काही करायला लावता तुम्ही मला. काही दुसरं काम सांगा ना. असं तू करणं जाणं काजल, नाही तरी ते दुसरपणी आहे तू तिसरपणी म्हणा. मायावरही प्रेम केलं म्हणा, हे असे लुचाळ धंदे करते म्हणा, हे असं कोणाच्या पोरी जिंदगाने बरबाद करतं काय म्हणा, भाड्या म्हणा असं म्हणा. जा तिथे जाऊ. आमचं सोबत नाही, आम्हाला लेकरं आहे. मग काय काहीच्या काही कुठच्या पुढे बापा. आम्ही तर तसे लय स्वप्न पाहिलंय मग तर. पण ते कसं आहे ते नाही होऊ शकत ना. तू कुवारी पोरगी आहे, लागन तर आम्ही तुला बोनस म्हणून 5,000 रुपये देतो टिकून आल्यावर. पण तू आमच्यासाठी एवढं काम कर प्लीज. माझ्याजवळच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना
ना 10 तोळ्याचं, त्यातलं 5 तोळे तुला देऊन देईन मी. फक्त नाही का एवढं तू कलावतीचा थोडासा सत्यानाश करायला जाय तिच्या इथं प्लीज. आरती प्लीज. असं कसं आहे ना याच्यात म्हणजे तुझ्या आईचे नाव खराब होते, तुझी आई जे तुला बोलते मग तुझ्या आईला लोक आणखी बोलेल, म्हणजे कसं तुला खूप छान वाटेल. बरं बाई पाहतो मग आता. तुम्ही म्हणताच बापा तर करा लागन जराशी येळेचाई नाही काय. येळेचाई कराच लागन मग आता जराशी. काय करता बापा तुमच्यासाठी? तुमच्यासाठी जीव का प्राण आहे मायावाला. आणि तशी माया आईली माया घेण देण नाही आहे, तर मला थोडासा सत्यानाश करायच्या मागं लागाच लागन नाही काय. समजलं मला आता काय करायचं आहे तर का जुनं रिलेशनशिप आहे असं तसं असा काही विचार करणं म्याड. माय कशी हो बापा तू. बरं बरं बापा करतो मी करतो. समजलं मला. समजलं मला काय करायचं आहे. तुझी जुनीवाली एक्स गर्लफ्रेंड बनायचं आहे. त्याने माझ्यासोबत 7 जन्म निभवायचे. 7 जन्म मलाच बायको ठेवशील, तूच माझ्या नवरा राहशील याचं वचन घेतलं होतं. आणि माझ्यासोबत यानं म्हणजे समजा खूप काही गोष्टी केल्या असं तसं. मला इकडल्या तिकडे फेकणं आणि दुसऱ्याची जिंदगानी बरबाद करणं हेच आपलं ध्येय राहील आणि हेच आपलं मिशन राहील. याच्यात आपल्याला सक्सेस व्हायचं आहे. म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यासारखं आहे ना. त्यात चांगले पर्सेंटेज भेटले पाहिजे. फक्त 100 पैकी 100 भेटले तर बस. मला चांगला फुकटमध्येच पूर्ण गावात रॅली काढून नाही आहे का नाही मस्त पैकी नाही का. समजून घे ग, समजून घे. या भोड्या मनाला समजून घे ग. आमचं कोणी नाही ग तुझ्याशिवाय. कोणी नाही आमचं. आम्हाला कोणी विचारत नाही बाई. कोणी नाही विचारत आम्हाला. काय सांगू ग तुला आम्ही. आमचं आम्हाला माहित. अगं ते त्यांचं लग्न होत आहे आणि माझ्या अंगाची अंगार अशी होत आहे की जसं मी पूर्ण अंगाला तिखट लावलं. आमचे पण थोडं काही समजून घे ग. आम्हाला पण भावना आहेत. आमच्या पण भावना समजून घे प्लीज. कुठे आहे तुमची भावना? भावना नाही समजत तुले? हा नाही म्हणजे भावना कुठे आहे बा? कुठे आहे भावना? शिकली पण अजून पिकली नाही. बयाळ भावना म्हणजे मनातल्या भावना नाही. कोणा पर्सनचं नाव नाही आहे. करशील ना ग आमचं काम तू? करशील ना प्लीज प्लीज प्लीज. आरती एक मावशी म्हणून एक काकू म्हणून आमचा सपोर्ट कर ना ग प्लीज प्लीज. हो हो आनंदात व्हा. करते मी. माझं कॅरेक्टर जरी खराब झालं ना तरी करते. काय गावातले लोक खराब म्हणतील ना. आणि तसे पण लोक 2 दिवस खराब म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी आपल्या कामावर आपल्या पात्रावर काम करतात. म्हणजे शाश्वत आपलं कॅरेक्टर नाही तर आपलं काम आहे. खूप गोड विचारांची आहे आमची आरती नाही का मित्रांनो. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तर आशा करते की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदात राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा. तर मित्रांनो खरे खरे सांगा लिटरली तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. चला मग भेटूया उद्याला. बाय. उद्या उद्या बघू ना आता काय करते आरती. तर आता जसा ज्या प्रकारे आम्ही प्लॅन ठरवला त्याप्रमाणे तो सक्सेसफुल पण झाला पाहिजे नाही का.